थोडं झाड तोडतात. मॅडम आम्हाला पण बाबळ शिबाबळ म्हणल्यानंतरच आम्ही गाडी पाठवलेली आहे आणि याच्या पहिले पण 3 गाड्या आहे ना बाबळ तुम्ही इथून कुठे शिबाबळची सोडणार? केली. हे कुठे आम्ही भाडा मारायला लागलो मॅडम, आमचं फक्त भाड्याचं काम आहे. तुम्हाला बोलत नाही हो मी, तुम्हाला काय म्हणत नाही. तुम्हाला फक्त काय म्हणाले कुठं टाकायला सांगितलं ते सांगा तुम्ही. आपल्या स्मशानभूमीला जाळण्यासाठी लाकडं टाकलेलं आहे ते आपल्याला ऑर्डर दिलेलं नाही. आपल्याला ते शेतकरी तिथं टाकायला लागलाय. ते शेतकरी आपल्याला भाडा तिने द्यायला लागलाय ना. हे काय नाव काय प्लॉटिंग पाडणार नाही, शेतकरी दिलाय साहेब. प्लॉटिंग पाडणार अजून घेतलेलं नाही. तुला कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ना, त्याचं नाव पत्ता काय काहीतरी असेल. ते या लागले. मध्ये भरलेत का गाडी? हा, ते या लागले. सांगू. भरलं की वहिनी इथं पाठी पूर्ण भरलं. हे पूर्ण उतरायला थांबवलं रे. ते ना हा इकडे केवढं किती असतील अंदाजे? अंदाजे अहो हे 4 ट्रक आहेत असे 4. वर्ल्ड बँक टीमला इकडे या म्हणा बघायला. नाही आले अजून पोहोचलेच नाहीत. नाही फोन करा, मगापासून थांबलो इथे. परमिशन असेल तर लगेच येईल. चालेल, काय अडचण नाही. हे थांबा दोन मिनिटं तुम्ही. हे राहू दे, थांबा. परमिशन दाखवूनच हे करू आपण. परमिशन लेटर मागवलेलं आहे. 5 मिनिटं थांबा. परमिशन खाली नाही होत असेल मग तुम्ही चालू करा, ते खाली करा, भरा करा तुमचं असेल. त्याचं आपली गाडी करून घेऊ ना. काय त्याला परमिशन लेटर दाखवूनच हे करू. परमिशन कोण दिलं तोडायचं मला? साठांचं नाही. परमिशन कोण दिली तोडायची? कोणी वाळा करायचे रे, याचं डील वाळा खावं. बस मागच्या पण मुसस जे बी देखील पहिला तू जा कामर नाम लगाडे रो. पकड. ते पकड. साधारणतः 2 दिवसापूर्वी सोलापूर शहरामधील सलगर वस्ती म्हणून भाग आहे, त्याच्यामध्ये एक शेत होतं. त्यामध्ये जवळजवळ 118 वृक्षांची कत्तल केल्याची बातमी आम्हाला त्या दिवशी मिळाली. त्यानंतर त्या स्थळी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गाडीचे ड्रायव्हर असलेले सैफन मुजावर आणि त्यांना ज्यांनी सांगितलं होतं ते कॉन्ट्रॅक्टर, आमच्या माहितीप्रमाणे हे जे मोहन राठोड हे ते मला वाटतं झाड कट करणारे कॉन्ट्रॅक्टर होते. तर ह्या 2 लोकांच्या नावाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि अतिशय म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जवळजवळ पूर्णतः देशी असलेले वड असेल, लिंब असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जांभूळ असेल असे आपले देशी प्रकारचे वृक्ष होते आणि किमान 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेले वृक्ष होते. तर त्यांनी कुठलीही विहित परमिशन न घेता, आमच्या कुठले जे वृक्ष प्राधिकरण आहे त्याची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती. त्यामुळे आम्ही गुन्हा काल रात्री दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर ॲक्च्युली हे कुणी ॲक्च्युली घडून आणलं याच्यासाठी आम्ही ते संबंधित जे 2 लोक आहेत त्यांना नोटीस देणार आहे. जागेचे सातबाराचे मालक असतील त्यांना सुद्धा नोटीस इश्यू करू. आणि त्याचबरोबर इतर जे कोणी समजा त्यात वेगळे कुठले कन्सल्टंट, आर्किटेक्ट जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्या संबंधितावर जो काही नियमानुसार होणारा दंड आहे आम्ही तो दंड त्याला आकारू. आणि त्यांची वसुलीसाठी जी काही रक्कम आहे, कारण त्यामध्ये रक्कम पण दंड मोठ्या प्रमाणात आकारला जाणार आहे, जे काही नियमानुसार मॅक्सिमम पॉसिबल जो दंड असेल तो आम्ही आकारू. आणि ते वसूल करण्यासाठी आमच्याकडे जे महापालिकेच्या अधिनियमामध्ये जे काही आमच्याकडे अधिकार आहेत त्याचा वापर करून भविष्यात असं कुठलीही घटना घडू नये यासाठी एक एक्झाम्पल होईल आणि भविष्यात नागरिक या अशा प्रकारचं कुठले कृत्य करणार नाही यासाठी आम्ही एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात दंड करून ते वसुली करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. धन्यवाद.